जेव्हा भगवान परशुरामाचे पिता ऋषी चाबनग्नी यांची हत्या विष्णुवंशीय कार्तवीर्य अर्जुन आणि त्यांच्या पुत्रांनी केला, तेव्हा त्या भीषण घटनेचा बदला म्हणून भगवान परशुरामांनी 21 वेळा विष्णुवंशीय क्षत्रियांचा संहार केला. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्तपात करूनही त्यांचे मन शांत झाले नाही. उलट अंतर्मनात अवस्थता, अपराधपणा आणि द्वेष अधिकच वाढला. त्यातून मुक्त होण्यासाठी परशुरामांनी महेंद्र पर्वतावर तपस्या करण्याचा निर्णय घेतला. तप करत असताना त्यांना समवर्त नावाचे एक अवधूत भेटले. त्याने परशुरामांना सल्ला दिला की सर्वोच्च सत्य जाणायचं असेल, मन शुद्ध करायचं असेल तर श्री दत्तात्रेय यांच्याकडे जा. ते त्रिदेवांचे अवतार आहेत आणि अदेव तत्वज्ञानाचे मूर्तरूप आहे. समवर्ताच्या मार्गदर्शनानुसार जेव्हा परशुराम श्री दत्तात्रेयांच्या आश्रमात पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिले की श्री दत्त एका हातात मदिरा आहे आणि त्यांच्या मांडीवर एक स्त्री बसलेली आहे. परंतु परशुरामांनी त्या बाह्य रूपाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या तेजस्वी आध्यात्मिक शक्तीचा अनुभूती घेतली आणि नम्रतेने त्यांच्या शरणागत झाले. तत्क्षणी दत्तात्रेयांच्या हातातील मदिरा आणि ती स्त्री अदृश्य झाली आणि त्यांच्या मूळ दैवी रूपात भगवान दत्त अवतरले. त्यांनी परशुरामांना आत्मतत्व, बाह्यतत्व, जगाच्या मिथ्यात्वाचे सर्वोच्च रहस्य आणि अदेव तत्वज्ञानाची गूढ शिकवण दिली. तसेच त्रिपुरा नामक अतिगहन ग्रंथाचे स्मरण करून त्यांचे मार्गदर्शन केले. या ज्ञानामुळे परशुरामाच्या अंतरात्म्यातील द्वेष, क्रोध, हिंसेची प्रवृत्ती आणि मानसिक अस्थिरता पूर्णतः नष्ट झाली. ते अंतर्मुख, शांत, समाधिस्थ झाले आणि पुढील आयुष्यात आध्यात्मिक योद्धा, आत्मज्ञान प्राप्त साधक आणि गुरुशिष्य परंपरातील एक श्रेष्ठ गुरु बनले.